रक्षिताज किचन मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण पनीरची भाजी बनवणार आहोत। त्यासाठी मी इथे जिरे घेतलेले आहेत 1 चमचा, 100 ग्रॅम पनीर घेतलेले आहे, 2 टोमॅटो घेतलेले आहेत मोठ्या साईजचे कट करून, खडा मसाला घेतलेला आहे, आपण पनीरचा मसाला घेतलेला आहे 2 चमचे, कसुरी मेथी घेतलेली आहे, हळद घेतली आहे, लाल तिखट घेतलेले आहे, धने पावडर, 1 कांदा एकदम बारीक चॉप करून घेतलेला आहे, अद्रक लसूण पेस्ट घेतलेली आहे। यामध्ये मी लसूण आणि हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत 2 ते 3 आणि 2 कांदे मोठे कट करून घेतलेले। तर आता आपण भाजी बनवायला सुरुवात करणार आहोत। कढईमध्ये मी आता तेल टाकून घेतले आहे, त्यामध्ये मी कांदा टाकते आहे। कांदा टाकल्यानंतर हा कांदा आपल्याला परतून घ्यायचा थोडा वेळ। मीडियम गॅस ठेवला। कांदा परतण्यासाठी आपण त्यामध्ये थोडंसं मीठ टाकणार आहोत। त्याला कांदा हलवून घ्यायचा आहे। आपण कांदा थोडासा शिजण्यासाठी मी त्याच्यावरती झाकण ठेवते 2 मिनिटं। तर आपले 2 मिनिटं झालेले आहेत। आपण पाहू शकता आपला कांदा थोडासा शिजत आलेला। त्यामध्ये आपण 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या आणि 1 हिरवी मिरची मी टाकते, मधून कट करून घेतलेली। त्यानंतर आपण ह्यामध्ये टोमॅटो टाकतो, ते पण आपल्याला ह्याच्यामध्ये शिजवून घ्यायचे। आता मी परत 2 ते 3 मिनिटं झाकण ठेवणार आहे। तर आपले 2-3 मिनिटं झालेले, आपण चेक करूया। तर आपला कांदा आणि टोमॅटो शिजलेला आहे। मी गॅस बंद करते आहे। आता आपल्याला हे 2 ते 3 मिनिटं ठेवायचे आहे थंड होईपर्यंत, आणि नंतर ह्याची मी प्युरी करून घेणार आहे मिक्सरमध्ये। तर ह्यामध्ये मी कांदा टोमॅटो शिजलेलं काढून घेतलेलं आहे प्युरी करण्यासाठी। ह्याच्यामध्ये तुम्ही काजू पण यूज करू शकता। मी आता हे मिक्सरमधून काढून घेते। तर तुम्ही पाहू शकता आपली ग्रेव्ही रेडी आहे। आपण आता पुढच्या कृतीकडे वळणार आहोत। आता मी कढईमध्ये तेल टाकून घेतलं आहे, त्यामध्ये आता आपण जिरे टाकणार आहोत। जिरे आपल्याला थोडेसे तडतडून द्यायचे। त्यानंतर आपण खडे मसाले टाकणार आहोत। त्यानंतर आपल्याला 2 हिरव्या मिरच्या टाकायच्या। हिरव्या मिरच्या टाकल्यानंतर त्यामध्ये मी जो कांदा कट करून घेतला होता तो टाकते। आता हा कांदा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे। यामध्ये मी थोडंसं मीठ ॲड करते। त्यानंतर ह्यामध्ये मी अद्रक लसूण पेस्ट टाकते। आता आपल्याला हे 2 ते 3 मिनिटं झाकून ठेवायचं आहे। त्याच्यावर मी झाकण ठेवते। तर आपले 2 मिनिटं झालेली आहेत। आता ह्यामध्ये मी हळद टाकते। हळद झाल्यानंतर
1.5 चमचे धने पावडर टाकते. त्यानंतर आपल्याला यामध्ये 1 चमचा लाल तिखट टाकते मी. त्यानंतर पनीर मसाला टाकते 1 मोठा चमचा. आता हे आपण मिक्स करून घेणार आहोत. आता हे झाल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये ग्रेव्ही ॲड करणार आहोत. आता आपण हे मिक्स करून घेणार आहोत. तर हे मिक्स झालं. त्याच्यामध्ये आपल्याला 5 ते 7 मिनटं झाकून ठेवायचं जोपर्यंत त्याला तेल सुटत नाही. तर आता आपले 2 मिनटं झालेले आहेत. तुम्ही पाहू शकता आपल्या भाजीला तेल सुटलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण गरम पाणी टाकून घेऊया. मी ह्याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी टाकते. तर पहिलं हे मिक्स करून घ्यायचं. अजून थोडंसं पाणी टाकते ह्याच्यामध्ये. आता ह्याच्यामध्ये मी कसुरी मेथी टाकते. कसुरी मेथीने टेस्ट अजून छान येते. आता मी ह्याला परत 4 ते 5 मिनिटासाठी झाकून ठेवते. तर आपले 5 मिनिटं झालेले आहेत. आपली भाजी होत आली आहे. त्याच्यामध्ये मी आता मीठ ॲड करते. त्यानंतर वरून कसुरी मेथी टाकते. त्यानंतर आपण पनीरचे जे क्यूब आपण घेतले होते कट करून ते टाकते मी भाजीमध्ये. आता आपण हे हलवून घेणार आहोत. आता ह्याच्यामध्ये पनीर ॲड केल्यानंतर मी परत 4 ते 5 मिनिटं झाकून ठेवते. तर आपले 2 मिनिटं झालेले आहेत. तुम्ही पाहू शकता आपली पनीरची भाजी रेडी आहे. तर आता आपण ते एका ताटामध्ये काढून घेऊयात. मी आता गॅस बंद करते. तर तुम्हाला ही पनीरची भाजी कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.